हे आम्ही सांगतो तुम्हाला महाराज. आंब्याचा रस घ्यायचा असेल तर स्टीलची वाटी पाहिजे बरं का अण्णा. उसाचा रस घ्यायचा असेल काचेचा ग्लास पाहिजे. आणि मोहाचा रस घ्यायचा असेल महाराज तर तुटक्या दांडीचा कप पाहिजे. हे कळले ना साधनं तुम्हाला. कोणता रस घ्यायचा कशाने. उसाचा रस काचेच्या ग्लासाने, आंब्याचा रस स्टीलच्या वाटीनी, मोहाचा रस तुटक्या दांडीच्या कपाने. तसा हा ब्रह्मरस घ्यायचं साधन काय. मृदंग श्रुती ताल घोष लावणी 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 मृदंग श्रुती ताल घोष ब्रह्म रस आबेडीने सेव ब्रह्म रस आबेडीने भलया वाटा सूक्ष्म दुस्तर भलया वाटा सूक्ष्म दुस्तर सेव ब्रह्म बाकीच्या रसाची साधनं आम्हाला माहिती आहे महाराज, पण ब्रह्मरस घेई काढा म्हणता. हा ब्रह्मरस घ्यायचं साधन कोणतं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. आता आलं का तिसरं चरण ओंकारराव. हो काय तुम्ही मगाशीच लावलं होतं वेल्डिंग, मगाशी सुरू केलं होतं. तसं नाही चालत ते. इथे मजादार शब्द आहे बरं का. लावणी मृदंग श्रुती. श्रुती म्हणजे विना आणि मृदंग याला शब्द आहे लावणी बरं का. हां टाळ लावायचे नाही, वाजवायचे आहे. लावायच्या दोनच गोष्टी आहेत, तो विना आणि मृदंग. लावणी मजा पा लावणी आहे. कैलास मला यातलं कळत नाही, तुम्ही होशीन हो लावता. पहिली मृदंग वाजवणाऱ्याला लावालावी जमली पाहिजे. नंतर चाटा मारता आल्या पाहिजे आणि मग थापा. पहिली लावालावी सांगितली. हे शास्त्र कठीण आहे ओंकार भाऊ. मी खरं सांगू 78, 79, 81 2 वर्ष पखवात शिकलो वैद्य बाबाकडे, पण ता जमला नाही. ता 2 वर्षांनी बाबा म्हणले ता टाक बरं. ता टाकला तर ते बंग वाजलं. बंग काय वाजवत मशीन पाय दिल्यासारखं. वस्तुस्थिती मी ते पुस्तकात लेखातही दिलं आहे. ते आता हसले तसा सगळ्या 100 मुला विद्यार्थी हसले. मला बाबाला नमस्कार केला आणि गेलो, पण तिथून चिडलो मी मनाला स्वतःवर. मग बाबा रोज म्हणायचे अरे बोललो म्हणून काय झालं. येस येता येता येईल. मला पखवाद नाही शिकायचं बाबा. मग आता असं कीर्तनकार व्हायचं की मोठे मोठे पखवाद वाजवणारे माझ्या कीर्तनात वाजवतील.
आणि तिथून पुढे खरं जिद्दीनं अभ्यास केला 100 पैकी 99 माहीत नाही मला 100च असं आहे. चिडलो त्याच्यावर. म्हणजे हे एक शास्त्र कठीण आहे, कठीण आहे. पहिला धागे नत्ता शिकायचा आहे, दोन्हीकडून धा, मग गी, मग न, चोपून ता, मग होतो धागी नत्ता. याचा अर्थ मला येतं हे सिद्ध झालं. हा ना, तो मुख्य बोल आहे धागे नत्ता. आम्हाला ते म्हणून अजूनही रामकृष्ण हरी त्या रीवर धा घेणं पाहिजे. धा घेणं, तग घेणं, धा घेणं, तग घेणं. मग धागे नत्ता लावून तुम्हाला वाटल तो लावा, पण सुरुवात झाल्यावर म्हणून विनान पखवात लावायचा आहे. लावणी एका स्वरात लागले का टाळ गळ्यात घेऊन वाजवायचे आहे. आणि मग एकदा रामकृष्ण सुरू झाला आणि मृदंगन विना सुरू झाले वाजायला, घोडघोडा वाजती टाळ, जण जणा नादर साळ.